नमस्कार। आप देख रहे हैं पीवीपी न्यूज। मैं राकेश तिवारी। इस वक्त हम हार्दिक राउत जी के पास आए हैं और कुछ जन की समस्या और कुछ बातें ऐसी हैं जो गंभीरतापूर्वक बोली जाती हैं और महानगर पालिका उस चीज का हमें जवाब नहीं देती। सर नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, आमचे युवा नेते क्षितिजजी ठाकूर आणि प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्यातर्फे दिवाळी व येणाऱ्या छठ पूजेच्या शुभेच्छा देतो। प्रशासन हे ढिम्म झालेलं आहे। प्रशासनाला शेवटी झोपलेल्या माणसाला जागा करता येते। झोपल्याचं ज्यांनी नाटक केलंय त्यांना जागा करणं हे खूप कठीण असते। आपण बघितलं की गणपती नवरात्र आपण साजरा करताना गेल्या 2 वर्षापेक्षा या वर्षी आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागला, जसं की विसर्जनासाठी व्यवस्था नव्हती, रस्त्यांची दुरावस्था होती। आज शहरामध्ये कोणत्याही नालासोपारा असेल, विरार असेल, वसई असेल की नायगाव असेल, हायवे पासून शहरापर्यंत पोहोचण्याचे जे रस्ते आहेत त्याची अवस्था एवढी म्हणजे दुरावस्था झालेली आहे की नागरिकांनी रेल्वेचा पर्याय म्हणून वापर जास्ती प्रमाणात चालू केलेला आहे। सर समस्या यही नहीं है। अब इस वक्त मैं ज्यादा दूर नहीं जाता हूँ, ईस्ट की बात करता हूँ। आपको फुलपड़ा 12-12 घंटा लाइट कट रही है, 14-14 घंटा लाइट कट रही है। अच्छा एक दिन कटी तो मैं इस बात को समस्या समझ सकता हूँ कि चलो कुछ प्रॉब्लम हो गई। एक दिन छोड़ के एक दिन 3 दिन लगातार कटी है, क्या ये अच्छे दिन है हमारे? एमएससीबीच्या बाबतीत मी एवढंच सांगेन का आता जे नवीन कोणी निवडून आलेले नेते आहेत, ज्यांनी आपलं विधानसभेचं आता प्रतिनिधित्व करतात, त्यांनी सभागृहात नुसती भाषणं करून किंवा प्रश्न विचारून हे प्रश्न सुटणार नाहीयेत। ग्राउंड लेवलला अधिकाऱ्यांना घेऊन बसणं अपेक्षित आहे, ते त्यांच्याकडून होत नाहीये। ते काम फक्त बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूरच करू शकतात। आपण एमएससीबीच्या विरोधात मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चानंतर आता आपण एमएससीबीच्या बाबतीत काय केलं गेलं पाहिजे। आता बघा, पालकमंत्री त्यांचे, खासदार त्यांचे, आमदार त्यांचे, प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या पातळीवर म्हणजे स्थानिक अधिकारी जे कोणी एमएससीबीचे असतील किंवा महानगरपालिकेचे असतील त्यांना मंत्रालयात घेऊन जाऊन सोडवणं अपेक्षित आहे, पण त्यांच्याकडून ते होत नसल्यामुळे मला वाटते की अच्छे दिन तुम्ही जे आता जे बोलले अच्छे दिन, ह्या 1 वर्षामध्ये आपल्याला किती चांगले दिवस आणलेत हे गणपती आणि नवरात्रातच आपल्याला दिसलेलं आहे। सर मेरा एक और क्वेश्चन है, जो ठेकेदारों की मनमानी है, आप किसी भी रास्ते पे उन्होंने पेच मारा लेकिन वो पेच 4 दिन या 5 दिन से ज्यादा नहीं टिका। वो ठेकेदार की भी तो कहीं ना कहीं मनमानी है और उनको सपोर्ट करने वाले अधिकारी भी भ्रष्ट हैं। उस विषय में क्या कहेंगे आप? बघा, मी काय म्हटलं, आधी पालिकेत जेव्हा सत्ता बहुजन विकास आघाडीची होती, अजून लोकांना हा फरक कळत नाहीये की 2020 ला महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इलेक्शन होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये। ते न झाल्यामुळे गेली 5 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये मी आता इतिहासात जाणार नाही, पण गेल्या 5 वर्षात जे काय चाललंय त्याला प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री जे नगर विकास खातं ज्यांच्याकडे असते त्यांची जबाबदारी आहे। त्यांनी कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि आता राज्य पण त्यांचंच आहे, आमदार पण त्यांचाच आहे आणि सगळं त्यांचं आहे। मग मी तर एवढंच सांगेन, उंदराला मांजर साक्षी। सर कैसा है, तो एक आपने कहावत कर दी, लेकिन कोई आप लोगों को भी, क्योंकि इतने साल आपने राज्य किया लेकिन कभी ये तकलीफ नहीं हुई। मैं भी इस बात का साक्ष्य हूँ इतने साल से। जो देखिए, अगर भाजपा अच्छा काम करेगी तो मैं उसका लगाऊंगा और आप अच्छा काम करेंगे, आपकी पार्टी अच्छा काम करेगी तो उसको लगाऊंगा। लेकिन कहीं ना कहीं इस वक्त विरोध चल रहा है। इस वक्त विरोध ऐसा चल रहा है कि ठेकेदार नहीं सुनने को तैयार है, महानगरपालिका कोई कर्मचारी सुनने को तैयार नहीं। मला सांगा, महानगरपालिकेमध्ये कोणता अधिकारी आहे की जो जबाबदारी घेऊ शकतो? आजच मला माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आयुक्त महोदय सुद्धा 2 महिने रजेवर गेले। मग ज्या वेळेला प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात सत्ता असताना आपल्याकडे व्यवस्थित अधिकारी सुद्धा येऊ शकत नाही किंवा आणू शकत नाही, मग असे जे कोणी निवडून आलेले नवीन सत्तेत सहभागी असलेले, सत्तेच्या जोडीला असलेले, मग ते भाजपचे असो किंवा एकनाथ शिंदे गटाचे असो, असे 3-3 आमदार आपले येतात, त्यांची जबाबदारी किती आहे? जनतेने बहुजन विकास आघाडीकडे प्रश्न विचारणं म्हणजे आम्ही जबाबदार आहेत, आम्ही जबाबदारीने काम करतो म्हणून प्रश्न विचारले जातात। त्यांचा बेजबाबदारपणा हा त्यांच्या वक्तव्यांमधून आणि त्यांच्या रील्स मधून दिसून येतो। आता पुढे
येणार आहे. घोडा मैदान जवळ आहे. आरोप प्रत्यारोपांचं सत्र चालू होईल आणि बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांचा प्रचार हा पूर्ण होणार नाही. आमच्या विरोधातच बोलायचं. विकासाचं जर काम असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्या जोडीला, जर त्यांनी सांगितलं तर आम्ही उभे राहू. पण त्यांची मानसिकता ही सत्तेत राहून फक्त बहुजन विकास आघाडीला नावं ठेवायचं एवढी असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. देव त्यांना सत्सद विवेक बुद्धी दे एवढं मी सांगेन. आणि येणाऱ्या सर्व सणाच्या, आता जी चालू आहे दिवाळी, येणारी आपली छठ पूजा, याच्या सर्व नागरिकांना बहुजन विकास आघाडी टीम तर्फे शुभेच्छा देतो आणि आपणा सुद्धा आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्सना सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये थे हमारे हार्दिक राउत जी। लेकिन कहीं ना कहीं प्रश्न आता है, हाथ कंगन को आलसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या। जल्दी महानगर पालिका का चुनाव होगा और उसमें यह रिजल्ट आ जाएगा। जनता किसी की नहीं होती, जो जनता के लिए खड़ा है जनता उसके लिए खड़ी होती। जय हिंद, जय महाराष्ट्र।